वाईलीच निघत आहेत महाराज. मला हेच सांगायचंय, बालपणात मिळकत. बर, तुम्ही लहान पोराच्या हातात फक्त कप बशी द्या आणि त्या बशीत थोडासा थंड करून चहा द्या. त्याने ती चहा प्याला ना, ते बशी सोडित नाही महाराज. ते बशी ओढीत, ते म्हणतंय चहा 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 असं ते म्हणतंय महाराज. याला म्हणायचं बालपणाची मिळकत. बालपणातून तरुणपणात आलं तर तरुणपणाची माणसं मिळकतीच्याच मागे लागले. हल्ली तर तरुण मिळकतीच्यासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. प्रत्येकाचं एकच चिंतन चाललंय, मी जन्माला आलोय खरा, पण मी जोडी काय कमवली, मी मिळवलं काय. काय जन्मा येवनिया केली म्या जोडी, ऐसे घडोघडी किंवा हाची घडोघडी चित्ता येतो आठवू. प्रत्येकाच्या अंतकरणात हेच आठवण आणि हेच चिंतन चाललंय, मी जोडी काय कमवली, मिळकत काय कमवली. काय माणसाला मिळकतीचं भूत लागलंय, आता काय सांगावा. बालपणात मिळकत, तरुणपणात मिळकत, म्हातारपणात मिळकत. बालपणात मिळकत, उगा घरात 2 मुलं असावे, एक थोरलं आणि एक धाकलं, आणि घरात एकच खेळणी असावी. थोरलं म्हणतं हे मला मिळाली पाहिजे, धाकल्याला द्यायची नाही. धाकलं म्हणतं हे मला मिळाली पाहिजे, थोरल्याला मिळाली नाही पाहिजे. एका खेळणीहून थोरला आणि धाकलं भांडत आहे. रात्री जर झोपले तर बरेच बाळ खेळणी घेऊन झोपत आहेत. माझा भाऊ घेऊन जाईन की काय कोण जाणे. मला वाटतं हे वायली निघायचे संस्कार त्यांना लहानपणीच लागतात, आणि मग ते काही एकदा मोठे झाले तरी जडजडोने वायली निघ, आपलं वहिला निघ मला म्हणायचं, मग वायलीच निघत आहेत महाराज. मला हेच सांगायचंय, बालपणात मिळकत. बर, तुम्ही लहान पोराच्या हातात फक्त कप बशी द्या आणि त्या बशीत थोडासा थंड करून चहा द्या. त्याने ती चहा प्याला ना, ते बशी सोडित नाही महाराज. ते बशी ओढीत, ते म्हणतंय चहा 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 असं ते म्हणतंय महाराज. याला म्हणायचं बालपणाची मिळकत. बालपणातून तरुणपणात आलं तर तरुणपणाची माणसं मिळकतीच्याच मागे लागले. हल्ली तर तरुण मिळकतीच्यासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. गावात एक मुलगा लग्नाला आला, त्याचा मामा गावातच राहत होता. मामाने सांगितलं, अरे सचिन लग्न करणार का नाही. सचिन म्हणला, तर करणार ना. म्हणजे मग मुलगी पाहिली का. तो म्हणला, पाहिली नाही, पटवली. मामा म्हणले, पटवली कोणाची. म्हणले, मामा तुमचीच. हा, तू तर टिपीवरच आकडा टाकला. म्हणले, माझीच पटवली, तुला नाही मुलगी देणार. मामा तुम्ही मुलगी कशी देत नाही मीच पाहतो. मिळकतीसाठी आत्ताचे तरुण कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. आपण लोहगड प्रकरण वाचून बसलेलो आहे तर ऐकून बसलेलो आहे सध्या. त्या मुलाने काय ठरवलं, आपल्याला मामाची मुलगी मिळवायची. नेमकं एका महिन्याने बागलना ना गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. निवडणूक लागल्यावर आता मामा थोडे रसिक होते. रसिक असल्यामुळं मामांनी एका वार्डातून अर्ज भरला, तर भाषाने सुद्धा मामालाच विरोधात अशोकाप्पा अर्ज टाकला. मामाने लगेच बैठक लावली, हे अर्ज काढून घे. मामाच्या विरोधात उभा राहतो. अरे मी कायम लीडने निवडून येतोय, भावकी माझ्या मागे आहे, पाहुणे रावळे म्हणून निवडून येतोय. आज जर तू माझ्या मागे अर्ज टाकला दत्तुनाना तर मी निवडून कसा येणार असा तो म्हटला. भासा म्हणला, मामा अर्ज काढतो पण एका अटीवर. म्हणले काय, पोरगी द्यावा लागल. अखेर शेवट मामाला बी अशी अडचण, मामाने मुलगी दिली. मामा सरपंच झाले पण भाषा बी जावई झाला महाराज. भाषाला जावई करून घेतलं. मुलाने बरोबर मुलगी मिळवली. हाताची मुलं मिळकतीसाठी कोण्या थराला जातील सांगता येत नाही. बालपणात मिळकत, तरुणपणात मिळकत, म्हातारपणात मिळकत. शितोळे नाना, आता वय म्हणजे विषय तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा आला. म्हातारी माणसं सुद्धा आता मिळकतीच्या खूप मागं लागली. आमच्या नानासारखा एक आमच्या नगर भागात एक माझा मित्र आहे. त्या मित्राचा खूप आग्रह की बा तुम्ही आठवड्याला मुंबईला कीर्तनाला जातात बाळासाहेब, आठवड्याला कीर्तनाला जातात तर मग तुम्ही मला मुंबईला न्या ना. आता त्याचं वय जवळजवळ 85. म्हणलं तुला 85 वय झालं, मुंबईला कशाला जायचंय. चोरला, मला माझ्या जीवाची ममई करायची. 85व्या वर्षी उडालेले बल्ब कुठं लागत असतील का बरं, गळालेला आंबा कुठं चिटकत असतो का. परत चला गाड्या आता याला जाऊच घेऊन. आम्ही गेलो त्याला घेऊन मुंबईला. मला 2-3 दिवस तिकडच होतं. कीर्तन होती कुठं, जागर काला अशी काहीतरी कीर्तनं. आपल्या पुणे भागातलं एक ओळखीचं जोडपं होतं. मग त्यांचा खूप आग्रह की बा आमच्याकडे सकाळी नाश्त्याला या, सकाळी नाश्त्याला या. म्हणलं तुम्ही कुठं राहतात. म्हणजे ते समोरच्या बिल्डिंगमध्ये. काय ती बिल्डिंग, जवळजवळ 500 फ्लॅट होते, 34 उंच मजल्याची बिल्डिंग. त्याला म्हटलं बा आम्ही खाली येऊन थांबतो. आम्ही जर त्या बिल्डिंगमध्ये हरवलो 2-4 दिवस सापडायचोच नाही.
आम्ही आपलं लिफ्ट पशी येऊन बसतो, तू आम्हाला निघाली. आम्ही 8-8:30 वाजता त्या लिफ्टच्या जवळ गेलो. काय झालं, लिफ्ट हे प्रकरण मला माहिती होतं काय प्रकरण लिफ्ट, पण ती 85 वर्षाचं म्हातारं, त्यांनी ती लिफ्ट पहिल्यांदाच पाहिली होती. तो मुंबई पाहून तर चाटच झाला होता. ये हे बंबई नगरिया तू देख बबवा असो. मग सोने चांदी की डगरिया, त्याने ती मुंबई पाहिल्यावर असा चाट झाला. मोठी मोठी बंदरं, मोठी मोठी जहाजं, हे इमारती, मेट्रो प्रकल्पन, हे पाहून तो चाट झाला होता. आम्ही आपलं लिफ्ट बशी बसलो. मी आपली मालिका उघडली, आंधळा पांगळा बाळकिरडा आपलं ते म्हणत बसलो मी. ते लिफ्टकडे बघायचं, ते 85 वर्षाचं म्हातारं. आता 8-8:30 वाजता म्हणजे काही मुली शिक्षणासाठी किंवा जॉब करण्यासाठी, नोकरीसाठी त्या लिफ्टमधून बाहेर पडायच्या आणि जायच्या त्या निघून. आणि काही म्हाताऱ्या बाया ज्या सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या, ती आता लिफ्टमधून वर जायच्या आणि मुली खाली यायच्या. त्या लिफ्टमध्ये म्हाताऱ्या जायच्या, म्हाताऱ्या ज्या सकाळी फिरायला गेलेल्या ते आपल्या आता आंघोळी पांगोळी देवपूजेला त्या वर जायच्या, लिफ्टमध्ये जायच्या आणि वर जायच्या माडीवर. आणि इमारतीतून काही मुली आपल्या जॉब करण्यासाठी त्या लिफ्टमधून बाहेर पडायच्या. त्या म्हाताऱ्याला वाटलं मुंबईला अशी मिशन आहे, म्हातारी आत घालायची तरणीच बाहेर काढायची. ते म्हातारं झालं ना चाट. चांगला अर्धा तास बघत होतो. तो म्हणला, माऊली काय महाराष्ट्र पुढे गेलाय, मराठी पाऊल पडते पुढे, रहा एक पाऊल पुढे, एबीपी माझा. म्हणलं तुम्हाला म्हणायचंय काय? काय मिशन आहे? म्हणजे मिशन बघा जरा. म्हणलं काय मिशन आहे? म्हातारी आत घालायची तरणीच बाहेर काढायची. मला तर हसूच आवरा ना. म्हणलं कुठे मिशन अशी? त्याला हे बघा. आणि आम्ही लिफ्ट जवळच बसलो होतो. नेमक्या 2-3 म्हाताऱ्या कुठंतरी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्या दोघी तिघी आपल्या लिफ्टमध्ये चढल्या आणि वर गेल्या. मला बघा का त्या म्हाताऱ्या तरण्या होऊन बाहेर येते. असं नाही होणार हो. आणि नेमक्या 2-3 मुली जॉब करण्यासाठी बाहेर आल्या आणि बाहेर पडल्या. मला पाहिलं का कशा सुरकुत्या पडलेल्या होत्या, पण कशा ताज्या तवान्याच होऊन आल्यात म्हणजे. म्हणलं मग तात्या तुम्हाला काय म्हणायचंय? तो म्हणला, तुम्ही मला हे मुंबईला येताना अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती या गोष्टीची. मी म्हणलं का? तो म्हणला, आपण म्हातारी घेऊन आलो असतो ना. म्हणले याला माहिती, तरणी पडली धरणी, म्हातारी झाली हरणी. विठ्ठल सध्या माणसं बालपणात मिळकतीच्या मागे लागलेत, तरुणपणात मिळकतीच्या मागे लागलेत, म्हातारपणात मिळकतीच्या मागे लागलेत. असा प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जोडी मिळवण्याच्या मागे, लाभ मिळवण्याच्या मागे, मिळकतीच्या मागे लागलेला आहे. त्यात 2-3 प्रकार: संसारिकाची मिळकत, साधूची मिळकत, देवाची मिळकत. या मृत्यूलोकात आलेला संसारिकही मिळकतीच्याच मागे लागलाय, या मृत्यूलोकात आलेला देवही मिळकतीच्याच मागे लागलाय, आणि या मृत्यूलोकात आलेले साधू सुद्धा मिळकतीच्या मागे लागले. पण प्रत्येकाची मिळकत भिन्न भिन्न आहे. तुम्हाला संसारिकाची मिळकत काय? संसारिकाचे 2 प्रकार, एक दुर्जन आणि एक संसारिक. सगळेच संसारिक दुर्जन असतात असं नाही बरं का. काही काही संसारिक खूप चांगले आहेत. एका जनार्दनी ग्रहस्थ आश्रमी 12 असं स्पष्ट लिहिलंय नाथ महाराजांनी. संसारिकाचे आपण 2 प्रकार करू, एक सामान्य संसारिक आणि एक दुर्जन. मग दुर्जनाची मिळकत आणि सामान्य संसारिकाची मिळकत. दुर्जनाची मिळकत काय? आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात देवाने काही चांगली माणसं जन्माला घातलेली. प्रत्येक गावात आहेत बरं का. प्रत्येक तालुक्यात देवाने अशी काही धुतल्या तांदळासारखी माणसं जन्मात घातलेली. पण काय करू, त्याच गावात असा काही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत माल जन्माला आलाय की त्या चांगल्या माणसावर चिखल फेकणं हीच त्या दुर्जनाची मिळकत. तुकाराम महाराज सांगतात, दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी. सज्जनाचे खेटर तोंडी.